हॅलो, तुम्ही सगळेजण मला म्हणत होते, की "आरती लवकर मेकअपचं एक ट्युटोरियल दे, लवकर दे." सो तुमच्यासाठी आज मी छान मस्त मेकअप ट्युटोरियल आणलेलं आहे. सगळ्यात पहिले स्किन केअर करून घ्यायची आहे. फेस वॉश करायचा आहे, आयसिंग करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर टोनर लावायचा आहे. त्याच्यानंतर सनस्क्रीन लावायची आहे. मी इथे टोनर सेटाफिलचं लावते आहे आणि त्याच्यानंतर जे मी सनस्क्रीन यूज करते ते वेस्टेजची आहे. प्लमचं मॉइश्चरायझर आहे. तर सुंदर असं हे स्किन केअर करून घ्यायचं आहे. त्याच्यावरच तुमचा मेकअप जो आहे ना, तो 12-12 तास, 10-10 तास राहणार आहे. फ्लिपचं हे जे आहे फ्लिकाचं सुंदर असं मॉइश्चरायझर आहे. त्याने बघा चेहऱ्यावरती इन्स्टंट ग्लो येतो, चमक येते, शाईन येते आणि खूप छान असा मेकअप हा बसून जातो. अतिशय सुंदर प्रॉडक्ट आहे. हे तुमच्या जवळच्या शॉपमध्ये तुम्ही नक्की बाय करू शकता. त्याच्यानंतर हा माझा बेस आहे. याच्यामध्ये तुम्ही ना एसीमध्ये करत असाल तर छानच आहे. फॅनमध्ये करत असाल तरी पण छान आहे. हे पटपट सुकलं पाहिजे चेहऱ्यावरती छान. मग त्याच्यानंतरच तुमचा बेस छान बसतं. असं ओलं असतानाच तुम्ही लावत जाऊ नका. पूर्ण ड्राय होऊन द्या आणि त्याच्यानंतर तुमचा बेस लावायला चालू करा. हा मी करेक्टर यूज करते. हा म्हणजे बेस यूज करते आहे. सुंदर आहे पी-एस-सीचा हा सुंदर बेस आहे. मला फार आवडतो. आता मी हाताने का लावते कारण हे प्रॉडक्ट मी दुसऱ्या कोणाला यूज करत नाही. मी माझंच मला यूज करते त्याच्यामुळे हे मी हातानेच लावते. बेस्ट आहे. ब्रश खराब करायला मला नाही आवडत. आवडत नाही म्हणजे साफ करायला मला जाम कंटाळा येतो म्हणून. तो ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं. टॅप-टॅप करायचं असं रगडायचं नाही. रगडायला की तुमचा मेकअप चांगला होणार नाही. सो छान असा मस्तपैकी ब्लेंड करून घ्यायचा आणि खूप सुंदर तुमचा बेस छान तयार झाला बघा. स्किनमध्ये इन्स्टंट कसा एकदम म्हणजे असं एकदम वेगळेपणा दिसायला चालू झालेला आहे. खूप छान. त्याच्यानंतर ही जी आहे ना फेसेस स्कॅनर नाही, फेसेस स्कॅनर नाही, आय थिंक फॉरेव्हरची आहे. फॉरेव्हरचं कन्सिलर आहे. अतिशय सुंदर आहे आणि मस्त आहे. हे सगळं मी ना जवळच्या स्टोअरमधून आणि काही सॉरी नायकावरून असं घेतलेलं आहे. भरपूर सारं मेकअप प्रॉडक्ट आहे. कुठनं-कुठनं घेते मलाच नाही कळत. ओके. चलो तर ब्युटी ब्लेंडरने छान ब्लेंड करून घ्यायचं म्हणजे जे डार्क स्पॉट वगैरे आहेत, ॲक्ने वगैरे तो सगळा एकदम छान लपून जातील. लपून म्हणजे तेवढ्यापुरतं लपून जातील. हाईड सगळं होत नाही, पण ठीक आहे. बघा तुमच्यासाठी एवढी मेहनत केली. आज पण मी असं फुल मेकअप केलाय. हे फुल कव्हरेज वालं छान मस्तपैकी फाउंडेशन आहे. ते थोडंसं एकच सिंगल पंप हे पण लय होतं हो. पण तरी पण आपलं सिंगल छोटूसं थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हे हॉलिवूड हायलाइटर आहे. जाम महाग आहे. ₹2500 आहे एवढीशी बाटल. पण ठीक आहे. जाऊ द्या ती पण थोडीशी घ्यायची आणि त्याच्यानंतर हे फिटमीचं फाउंडेशन आहे. ते पण थोडंसं घ्यायचं. थोडंसं म्हणता-म्हणता लय बाहेर आलं रे. ठीक आहे. मग ते असं छान ब्लेंड करून घ्या. आफ्टर रेकॉर्डिंग करायला जाम मेहनत आहे. तेव्हाच बोलायला पाहिजेल होतं मी. ओके असू द्या. चलो ते थोडंसं ब्लेंड करून घ्या आणि ते छान मस्तपैकी चेहऱ्याला लावून घ्या. मी फार चेंगूस आहे मेकअपच्या बाबतीत. मी एवढुसं पण प्रॉडक्ट वाया नाही घालवत. आता हे मार्क्सचं एक नंबर हा ब्रश आहे ना, एक नंबर म्हणजे तुम्ही एवढंसं प्रॉडक्ट घेतलं ना, ते अख्ख्या चेहऱ्यावरती ब्लेंड होऊन जाते. बघून घ्या. त्याच्यामुळे ना तुमचं प्रॉडक्ट वाचतं. तुम्ही जर असं लावलं आणि ते ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करत बसला ना, तर लय फाउंडेशन लागतं. मी हे खूप वेळा बघितलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला दाखवेन, की ब्रशने लावलेलं ना एकदम छान बसतं आणि ब्युटी ब्लेंडरने लावलेलं ना, प्रॉडक्ट खूप लागतं. कारण ते निम्मा अर्ध स्पंजमध्येच जातं ना. पण या ब्रशने बघा एकदम कमाल सगळीकडे लावून घ्यायचं. चेहऱ्यावरती एकदम छान पेंटिंग केल्यासारखं करून घ्यायचं. एकदम नाकाला, डोळ्यांना, कानाला, मानेला छान फुल कव्हरेज करून घ्यायचं आणि जरा वरती कसं आहे सिक्युअर पाहिजे ना काही ना काहीतरी. आपण बाया म्हणजे कसं जरा टॅप-टॅप करून घ्यायचं म्हणजे कुठं राहिला असला तर एकदम छान सेट होऊन जाईल आणि त्याच्यानंतर लूज पावडर लावायची. लूज पावडर जी आहे ना ती मी शुगरची बनानावाली घेते ही आणि ही फुकटातली आहे. ही माझ्या बहिणीनं मला दिलेली आहे. मी थोडी पैसे वाया घालवते. नाही, नाही, अजिबात नाही. असं मागून घेते मी. तुम्ही पण मागा तुमच्या बहिणीकडे, देईल तुम्हाला. सो तिने दिलेली आहे. ती मी अजून पुरवून वापरते. हा जो ब्रश आहे, ते माझ्या शेजारणीनं मला दिलेला होता. तो असा मस्तपैकी लावते. अतिशय मस्तपैकी. खूप छान आहे. हे बघा माझं आय शॅडो नाही, आयब्रो पॅलेट. कसं गरिबासारखं तुटलंय ते, पण तरी पण यूज करते मी. माझ्याच मस्तीनं तुटले. नाहीतर अधून-मधून हे कस्टमर पण असे हँडल करायला लागतात. तो मला म्हणतात, "आरती तू काय करते? काय करते?" तर बघा. दाखवली मी आपलं शायनिंग मारली. मारली पाहिजे ना थोडीशी शायनिंग. सो कस्टमर हँडल करून झाल्यानंतर माझा कॉम्पॅक्ट पावडर घावला नाही म्हणून मी हा नवा कोरा असा नवा कोरा काढलेला आहे. फिटमीचा आहे. सो मस्तपैकी लावून घेतला.
त्याच्यानंतर ब्लश बघा किती गरीब आहे आरती. बघा ती काच तुटली म्हणून मी बॉक्सात ठेवलंय, बॉक्सात. आणि मस्तपैकी थोडंसंच लावायचं, लय नाही लावायचं, नाही ते लय लाल करून टाकाल. थोडंसं लावायचं, असं वाटलं पाहिजे थोडंसं. त्याच्यानंतर हायलायटर, असं हायलायटर मेन आहे. हायलायटरने असं चमकतं ना, ज्या दिशेला तोंड करणार तिकडे चमकणार, तिकडे करणार चमकणार, नुसतेच चमकणार. त्याच्यानंतर मस्तपैकी काय म्हणतात याला, आयलॅशेस मस्तपैकी करून घ्यायचे. लिपस्टिक संपली आहे. गरीब आहे मी. माझ्या लिपस्टिक आहेत तरी मी गरीब आहे. चलो ही लिपस्टिक म्हणजे त्या त्या बॉक्समध्ये होती म्हणून, कारण मी लिपस्टिक ते माझ्या पाउचमध्ये ठेवली ना, काल लग्न होतं म्हणून. सो त्याच्यामुळे त्याच्यात राहिली, माझी फेव्हरेटवाली. त्याच्यानंतर वरती लिप ग्लॉस लावायला विसरायचं नाही. म्हणजे असं कसं एकदम छान असे ज्युसी आपले लिप्स वाटतात. त्याच्यानंतर हे मस्तपैकी काजळ लावून घ्यायचं आणि लाँग लास्टिंग एक नंबर काजळ्या, एक नंबर. माझ्याकडे 4-5 आहेत. ओके. त्याच्यानंतर याच्यावरती सेटिंग स्प्रे मारा. मी तो आत कपाटात विसरले. इथं कॅमेरापाशी नाही आणि लायनर लावून घ्या. म्हणजे एकदम सेट झाला मेकअप मस्तपैकी. आता तुम्ही बघू शकता लायनर लावून मेकअप फिक्सर यूज केल्यानंतर असा माझा मेकअप होता. कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. लवकर छान-छान तुमच्यासाठी व्हिडिओ मी घेऊन येईन. चलो बाय-बाय. लाईक करा, कमेंट करा. विसरू नका अजिबात. 12 वाजता